वारंवार घेण्यात येणारी औषधं आहेत किंवा बाहेरचं सततचं खाणं असेल, जंक फूड असेल, या सगळ्याचा परिणाम हा आपल्या लिव्हरवर हळूहळू होत असतो आणि आपल्याला समजत देखील नाही. न कमी होणारं वजन असेल किंवा सततच्या पचनाच्या तक्रारी असतील किंवा वाढणारी चरबी असेल, या सगळ्याचं मूळ हे तुमच्या लिव्हरमध्ये असू शकतं. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 5 असे पदार्थ जे सायंटिफिकली प्रूव्ह आहेत की तुमची लिव्हर हेल्थ आहे ती चांगली करतात, लिव्हर फंक्शन्स आहेत ते इम्प्रूव्ह करतात. हे कोणते पदार्थ आहेत आणि ते कशा पद्धतीने आपण खायचे आहेत ते जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. लिव्हर हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा ऑर्गन आहे. आपली चांगली स्किन आहे, आपलं व्यवस्थित नियंत्रणात राहणारी चरबी असेल किंवा चांगलं होणारं पचन असेल, या सगळ्यासाठी आपलं लिव्हर आहे ते जबाबदार असतं किंवा आपलं लिव्हर चांगलं असणं हे गरजेचं असतं. आणि ह्या लिव्हरची हेल्थ आपल्याला चांगली ठेवायची असेल तर अर्थातच त्याला सपोर्ट करणं, त्याला मदत करणं हे आपलं काम आहे. सध्या जर आपण बघितलं तर फॅटी लिव्हर याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ 80 ते 90% लोकांना त्यांना फॅटी लिव्हरची तक्रार आहे हे माहीत देखील नसतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की हे कोणते पदार्थ आहेत जे आपले लिव्हर हेल्थ चांगली करतात. हे सगळे पदार्थ अगदी आपल्या नेहमीच्या खाण्यातले आहेत, पण त्याच्यावर रिसर्च केल्या गेला आहे की आपले लिव्हर फंक्शन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात. फक्त आपण ते योग्य प्रकारे, योग्य मात्रेमध्ये जर आपण खाल्ले तर त्याचा फायदा हा आपल्याला नक्कीच होतो. सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे लसूण, म्हणजेच गार्लिक. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, लसूण ही आपल्याला लिव्हर हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मदत करते. आपल्याला माहिती असेल की अनेक जण चरबी कमी होण्यासाठी म्हणा किंवा आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लसूण खात असतात किंवा लसूण चांगली आहे हे त्यांना माहिती असतं. पण बरोबरीनेच तुमची लिव्हर हेल्थ चांगली ठेवण्यासाठी देखील लसूण तितकीच महत्त्वाचं काम करते. लसूणमध्ये असणारे जे सल्फर कंपाऊंड्स आहेत, हे सल्फर कंपाऊंड्स लिव्हर एन्झाईम्सना ॲक्टिवेट करतात आणि त्यामुळे टॉक्झिन शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ती लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी मदत करते. बरोबरीनेच जे कोलेस्ट्रॉल तयार करणारे एन्झाईम्स आहेत त्यांना ती इनिबिट करते, थांबवते आणि म्हणूनच आपलं कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी, चरबी कमी होण्यासाठी मदत होते. म्हणूनच जे फॅटी लिव्हर सारख्या कंडिशन्स आहेत की ज्यामध्ये लिव्हरवर चरबीचा एक थर जमा होतो, अशांमध्ये देखील लसूण ही आपल्याला खूप फायदेशीर ठरते. लसूणमध्ये ॲलिसिन, आर्जिनिन यासारखे जे ॲक्टिव्ह कंपाऊंड आहेत हे लिव्हर हेल्थ आपल्याला चांगली ठेवण्यासाठी मदत करतात आणि म्हणूनच लसूण खाणं हे खूप फायद्याचं ठरतं. पण लक्षात ठेवा, ही लसूण आहे ती आपल्याला कच्ची खायची आहे, रॉ गार्लिक खायची आहे. आपल्याला भाजलेली, तळलेली अशा पद्धतीची लसूण खाऊन फायदा होणार नाहीये. तर तुम्ही रोज 2 ते 4 लसूण आहेत ते जेवणाच्या अगोदर किंवा जेवणाच्या बरोबरीने खाऊ शकता, पण नियमितपणे खाणं हे गरजेचं आहे. हे सगळे जे पदार्थ आहेत ते कशा पद्धतीने वापरायचे आहेत आणि तुमचं एक लिव्हर डिटॉक्स रुटीन तुम्ही कसं तयार करू शकता हे मी सगळ्यात शेवटी सांगणार आहेच, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी हे एक पॉवरफुल ड्रिंक आहे. ग्रीन टीमध्ये कॅटॅचिन असतं. हे कॅटॅचिन्स हे पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि हे पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स लिव्हरचं इन्फ्लमेशन कमी करतात, म्हणजे लिव्हरच्या आतमध्ये आलेली आहे ती सूज आहे ती कमी करतात. त्यामुळे अर्थातच तुमचे लिव्हर फंक्शन्स चांगलं होण्यासाठी मदत होते. ग्रीन टी ही फॅट ब्रेकडाऊन करते, म्हणजे तुमची चरबी कमी करण्यासाठी मदत करते आणि परिणामस्वरूप तुमची लिव्हर हेल्थ आहे ती चांगली राहते. रोज 2 ते 3 कप ग्रीन टी पिण्यामुळे तुम्हाला हा फायदा मिळू शकतो. तिसरा महत्त्वाचा आहे ते म्हणजे टर्मरिक, म्हणजेच हळद. आपल्या किचनमध्ये असणारं हे एक सुपर मेडिसिन आहे. हळदीमध्ये उत्तम अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत हे आपल्याला माहितीच आहे आणि त्यामुळेच ती लिव्हरच्या आतमध्ये आलेली सूज आहे ते देखील कमी करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिव्हरच्या फायब्रोसिसपासून आपल्याला वाचवते. लिव्हर फायब्रोसिस म्हणजेच काय, तर जेव्हा लिव्हर सेल्स आहेत, लिव्हरच्या पेशी आहेत त्या डॅमेज होतात, तर अशा वेळेला त्या ठिकाणी आपलं शरीर आहे ते एक पॅच तयार करतं आणि जेव्हा वारंवार असं जेव्हा घडत जातं तेव्हा हा पॅच आहे तो कडक होतो, म्हणजेच लिव्हरच्या पेशी आहेत त्या कडक व्हायला लागतात आणि ह्यालाच फायब्रोसिस म्हटलं जातं. तर हा लिव्हरचा कडकपणा वाचवण्याचं काम आहे ती हळद करते. लिव्हर फक्त आपल्याला डिटॉक्स नाही करायचं आहे, तर लिव्हरला कडकपणापासून देखील वाचवायचं आहे. लिव्हरची सेल्स आहेत त्या देखील प्रोटेक्ट करायचे आहेत आणि हेच काम आहे ती हळद करते. यासाठी रोज नियमितपणे 2 ग्रॅम हळद तरी आपल्याला कमीत कमी खाणं हे गरजेचं आहे. आणि ह्याला जर आपल्याला आणखीन पॉवरफुल बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी मिरेपूड घालायला विसरू नका, कारण मिरेपूडमध्ये असणारं जे पायपेरिन नावाचं ॲक्टिव्ह कंपाऊंड
कंपाऊंड आहे हे पायपेरिन हळदीचं ॲब्झॉर्प्शन म्हणजे हळदीचं जे ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे कर्क्युमिन त्याचं ॲब्झॉर्प्शन अजून चांगलं करतं, त्याला अजून पॉवरफुल बनवतं. आणि म्हणूनच 2 ग्रॅम हळद आणि थोडीशी त्याच्यामध्ये मिरेपूड घालून जर तुम्ही नियमितपणे घेतल्यास त्याचा फायदा हा तुम्हाला नक्की होईल. आता तर कर्क्युमिन आणि पायपेरिन याच्या एकत्रितपणे टॅबलेट्स देखील बाजारामध्ये मिळतात, पण याचा वापर हा डॉक्टरच्या सल्ल्यानेच करणं हे गरजेचं आहे. आणि पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे आवळा. आवळा हे उत्तम रसायन द्रव्य आहे हे आपल्याला माहितीच आहे. च्यवनप्राशमध्ये आवळ्याचा अगदी जास्त वापर केला जातो, तो त्याचा एक प्रमुख घटक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, च्यवनप्राशची जी निर्मिती आहे ती तारुण्य टिकवण्यासाठी केली गेली होती. पण हे फक्त आपल्या स्वतःला तरुण ठेवत नाही, तर आपले जे धातू आहेत, आपले जे अवयव आहेत त्यांना देखील तरुण ठेवण्याचं काम करतं. म्हणजेच आपल्याला एक संरक्षक कवच देतं. आवळा हे व्हिटॅमिन सीचं एक पॉवर हाऊस आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या मात्रेमध्ये आहे, जे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे आणि हे लिव्हरला आपल्याला एक संरक्षक कवच देतं. बरोबरीनेच ते त्याची सूज देखील कमी करतं आणि म्हणूनच आपली लिव्हर हेल्थ आहे ती चांगली राहते. नियमितपणे जर आवळ्याचा वापर केला गेला तर तुमचे लिव्हरचे रिपोर्ट आहेत, लिव्हरच्या रिपोर्टमध्ये ते SGOT, SGPT हे जे लेवल्स आहेत ते लेवल्स देखील नॉर्मल होण्यासाठी मदत होते. पण यासाठी तुम्हाला ते नियमितपणे करणं हे गरजेचं आहे. रोज 1 ते 2 आवळा किंवा 20 ते 30 ml आवळ्याचा रस आहे तो पिणं गरजेचं आहे. आवळ्याच्या कॉन्सन्ट्रेटेड टॅबलेट्स देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत, पण यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणं हे महत्त्वाचं ठरतं. आवळ्याचा रस जो आपल्याला प्यायचा आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायची नाही आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे तेवढेसे फायदे हे मिळणार नाहीत. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा आहे ते म्हणजे बीटरूट. बीटरूट हे लिव्हरसाठी एक मॅजिकल ड्रग आहे किंवा मॅजिकल इन्ग्रेडियंट आहे. बीटरूटचा जो लालसर कलर आहे तो त्याच्यामध्ये असणाऱ्या बिटालिनमुळे येतो आणि हे बिटालिन आहे ते लिव्हर डिटॉक्ससाठी खूप महत्त्वाचं ठरतं. ते लिव्हरला एक संरक्षक कवच देतं आणि बरोबरच लिव्हरला उत्तमरित्या डिटॉक्स करतं. बीटरूटमध्ये नायट्रेट्स देखील असतात आणि त्याच्यामुळेच ते ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतात, आपला रक्तप्रवाह चांगला ठेवतात, आपला बाईल फ्लो म्हणजे आपला जो पित्ताचा प्रवाह आहे तो देखील तो चांगल्या पद्धतीने करतात आणि याचा फायदा आहे तो तुमच्या लिव्हर हेल्थला होतो. तुमचे लिव्हर फंक्शन्स आहेत ते इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. पण हे कशा पद्धतीने खायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. अनेक जण बीटरूट ज्यूस आहे तो रोज घेतात, पण सगळ्यांसाठीच बीटरूट ज्यूस आहे तो रोज घेणं हे फायदेशीर ठरत नाहीत. बीटरूट ज्यूस आहे तो जास्त प्रमाणामध्ये घेतल्यामुळे किंवा रोज घेतल्यामुळे अनेकांना पचनाच्या तक्रारी देखील होतात किंवा काही जणांमध्ये शुगर लेवल्स देखील वाढू शकतात. आणि म्हणूनच 100 ml बीटरूट ज्यूस आहे तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळेला घेऊ शकता. किंवा तुम्हाला बीटरूट ज्यूस घेतल्यामुळे जर त्रास होत असेल किंवा तुम्ही घेऊ शकत नसाल तर अशा वेळेला सॅलड स्वरूपामध्ये तुम्ही बीट खाऊ शकता. अशा वेळेला एक मीडियम आकाराचं जे बीटरूट आहे ते तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळेला सॅलडमध्ये वापरून हे खाऊ शकता. त्यामुळे देखील तुम्हाला हा फायदा मिळू शकतो. हे सगळे जे पदार्थ आहेत ते तुमच्या लिव्हरला आहे ते प्रोटेक्ट करणार आहेत, तुमचं लिव्हर फंक्शन्स इम्प्रूव्ह करणार आहेत. तुमचं लिव्हर डिटॉक्स रुटीन तुम्ही कशा पद्धतीने करू शकता तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही आवळा किंवा आवळ्याचा रस आहे पिऊ शकता. त्यानंतर दुपारच्या वेळेला जेव्हा तुम्ही जेवणाबरोबर 2 ते 4 कच्च्या लसूण आहेत त्या खाऊ शकता आणि बरोबरीनेच एक मध्यम आकाराचं बीटरूट आहे ते सॅलड बरोबर खाऊ शकता. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण चहा पितो तो चहा पिणं टाळून त्याऐवजी तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता आणि रात्री झोपताना दुधामध्ये हळद आणि थोडीशी मिरपूड घालून ते दूध तुम्ही पिऊ शकता. पण लक्षात ठेवायचं आहे आवळ्याच्या रसामध्ये किंवा दुधामध्ये तुम्हाला साखर घालायची नाही आहे, नाहीतर त्याचे फायदे तेवढे तुम्हाला मिळणार नाहीत. हे सगळे पदार्थ तुमचे लिव्हर फंक्शन्स आहेत ते चांगलं करण्यासाठी मदत करणारच आहेत. त्याबरोबर आपण देखील एक करायचं आहे, अल्कोहोल कन्झम्पशन आहे, बाहेरचे पदार्थ आहेत, पॅक्ड फूड आहे, जंक फूड आहे, गोड पदार्थ आहेत हे जास्तीत जास्त कमी करायचं आहे. तरच तुम्हाला त्याचा फायदा आहे तो चांगल्या पद्धतीने दिसेल. तुम्हाला फॅटी लिव्हर आहे का किंवा तुमच्या घरातल्या कोणाला फॅटी लिव्हर आहे का तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यांचं फॅटी लिव्हर किती ग्रेड्स आहे ते देखील सांगा. जर तुमच्या फॅटी लिव्हरची ग्रेड आहे ती जास्त असेल, तुमचा फॅटी लिव्हर 2 किंवा 3 ग्रेडचा असेल किंवा तुमचं लिव्हर एनलार्जमेंट झाली असेल, लिव्हरचा आकार जर वाढला असेल तर अशा वेळेला मात्र तुम्हाला एक कस्टमाइज किंवा तुमच्यानुसार एक चांगला डाएट प्लॅनची गरज असते. मला देखील तो जाणून घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये फॅटी लिव्हर अशी कमेंट करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.